धिक्कार असो. गद्दार परिणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे, ताबडतोब ह्या गद्दार परिणिती शिंदेची हकालपट्टी करा. नुसती ह्या गद्दार परिणिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब. अहो हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते. अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली. अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं, बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी. आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परिणिती शिंदेसाठी सभा घेतली. तिला एवढी देखील जाण राहिली नाही. हिला अक्कलच नाही मुळात. ही बेअक्कली माणसं आहे, ती गद्दार आहे ती. कारण या परिणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे, भाजपची हात मिळवणी केलेली आहे, म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली. म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही, आमचा उमेदवार तर निवडून येणार, त्यात वादच नाही. मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे मागणं आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे, या काँग्रेसवाल्याला जवळ तवा ह्याला ठेचून काढलं पाहिजे. यांना आपण सहनशीलता घेतली, यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय. तुम्हाला सांगतोय परिणिती शिंदे, तुलाच काय तुझ्या बापाला देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही. आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, हिला आता वेजा मुदलासाठी परतफेड करणार. आणि परिणिती शिंदे जर दम आहे ना, इथनं पुढे हिच्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं. परिणिती शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी अडवून तिची फोडतोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही. मी या संदर्भामध्ये काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे, वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे. या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेलं आहे. या आता हिला खूप काय बोललो असतं, महिला म्हणून आवडतं घेतो, पण ही लायकीची नाही. यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे, ही विश्वासघातकी आहे. त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंदारे साहेबांनी सांगितलं होतं की परिणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका, परंतु आमच्यामधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय. आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो, जर का आता इथून पुढच्या काळात जर त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा इसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही. अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल. आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे, आमच्याशी खोटं बोललेलं आहे. याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे. त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय कारस्थान केलेलं आहे. आणि म्हणून परिणिती शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील. अरे शिवसैनिक विकला जाणार नाही, तुमच्यासारख्याला विकत घ्यायला बसलेला आहे. आणि या माध्यमातून आता ह्यांना विचार आहे, तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसा, खासदारकी फक्त शिवसैनिकांच्या जीवावर मिळाली आहे, नाहीतर तुम्हाला गल्लीतल्या मंडळाचा अध्यक्ष देखील करायची अशी परिस्थिती राहिली नव्हती. काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून हद्दपार झालं होतं. फक्त उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला आशीर्वाद मिळाला म्हणून परिणिती शिंदे तुम्ही खासदार झालात. तुम्ही एवढ्या लवकर धोका दिला, एवढ्या लवकर असं वागाल असं वाटलं नव्हतं, पण तुम्हाला बरं केलं, तुम्ही वेळेत केलं. इथनं पुढच्या काळात तुम्ही खासदारकी विसरून जायचे. आता तुम्ही सपनात खासदारकी बघा, सपनात. आता घोडण मैदानाजवळ पुढच्या मध्ये तुम्ही जी जी कामं कराल, जसं वागाल तसं तिथल्या तिथं आम्ही तुम्हाला रस्त्यात अडवलं.